बापाची जाण केली, त्याच्या कर्तव्याची त्याच्या कर्तृत्वाचा आदर केला, हा तुम्हाला दिसतच नाही? इथलीच बुंदी खाणार, इथलाच भात खाणार, जाता जाता 4 शिव्या देऊन जात. असं देव माफ करेल काय कळतच नाही मला कधी कधी. लय अवघड दादा. लोक गोरी बायको केली तरी म्हणतात बाबा याला बरी दिली, आणि काळी बायको केली तरी म्हणतात बाबा यानं बरी केली. ब्रह्मजन ठेवतो का त्याला? बायको तर करू दे. कशाला सांगायचंय? स्वानुभव, पर्सनल एक्सपिरियन्स. शांत कीर्तन केलं, न्यावं वाटलं तर नुसतंच उभं राहिलं, त्याला काही कळलं होती. आणि जरा हसून खेळून एनर्जीने कीर्तन केलं, गेल तर कीर्तन येत तर काय नाही जातीला, पण नाच नाच गेली होती. मग करू का? मी बिना विचार करीत नाही. माझं कसं आहे ना, आपला असा कारभार आहे दादा. आसमान में जितने सितारे हो उतने भी अगर शत्रु हो, तुम्हा सगळ्यांसाठी बरं, आसमान में जितने सितारे हो उतनी भी अगर शत्रु हो, आपका पाल न बाका हो अगर हरी साथ हो. जगाचा मालक पाठीशी कोणतेही करू शकत नाही. यश त्याच्या पदरात पडणारच आहे, आणि कोणीच कुणाला मोठं करत सामर्थ्याने समजलं. माणूस मोठा होतो स्वतःच्या कर्तृत्वावर, सामर्थ्यावर, निष्ठेवर आणि स्वतः पांडुरंगाच्या आशीर्वादाने. आई वडिलाच्या पुण्याशिवाय माणूस मोठा होत नाही. प्रारब्ध त्यांच्यामुळे. आज एवढं परिवार या काळ्या कुटुंबाला आहे, ही सगळी पुण्य विसरून जातात त्यांची. तू का माने माय बाप पंढरीची माय करणार आहे. असं किती परमार्थ केला म्हणजे देव भेटणार आहे. नाकाच्या शेंड्यापासून टाकल्यापर्यंत गंधन बापाच्या कमरेत जातात आणि देव भेटला नाही. तू बाप ठोकला काय पोरांनो? 10 दिवस गणपतीन बुडवताना बाबूराव नोकरी भेटला, तू देव ना ठेवला का ग? नवरात्राचे उपास, दुसऱ्या दिवशी बोकड देवी कोपती म्हणून पोत्यात घरून हाणली पाहिजे तुला. देव कधी कोपत नाही, देव आहे देव. असा छोट्या छोट्या गोष्टीला कोपाय त्याला काय तेवढा धंदा आहे का? देव कधी कोपत नाही. सामर्थ्याने लक्षात घेत जा. हे कोपतन ते काही नाही, कसंही परमार्थ करा. नाही तर याविना भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल. काळ्या वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही मतरते. मला सांगा, मध रागाने खाल्ला मग गोड लागत नाही का? लागतो नाही. पाटील दादा तुम्ही तरी बोला, ह्यांना बोलून बोलून कटाळले मी. माझा 2 तास झाला माझा जीव घेतला यांनी. निस्ती तोंडाकडे बघा, निस्ती मनाला बसले एवढी बसले तुम्ही. आता ह्याचा काय प्रॉब्लेम आहे देवच जाणे. तरी पुढचे 10-15 जरी तोंड बरी आहे ती ती तरी जरा अधून मधून होय होय म्हणते ती. त्याच्यामुळे वाटतंय तरी मी जिवंत आहे. मागची तर निस्ती कवरे क्षेत्राच्या बाहेर गेले एवढे काम आहे त्यांचं. जरा इंडियनला नेटवर्कच नाही दादा. हे पुढचे जरा बरे येते. हे जरा सुरुवातीपासून आहे ती बरी येते. हे बरी. मला सांगा, मग रागाला खाल्ला गोड लागतो का नाही? लागतं लागतं. विष प्रेमानं पिलं मरत नाही का? घरी गेला काय खाला नग नग सुतक पडेल. इलेक्शन जवळ आले राहू द्या तुम्ही गरजेचे ना आम्हाला सुतक नग आम्हाला राहू द्या असं. पण आम्हाला माहित आहे मग रागाला खाल्ला तरी गोड, विष प्रेमानं पिलं तरी मरणारच आहे. भगवंताचं नाम संसारात घेतलं काय आणि जिथे आहात तिथे घेतलं काय, ते पुण्य आणि समाधान देणारच आहे. पुण्याची गणना काहीच काळजी नाही करायची. ठाईचं बैसोनी करा, आवडी आणून स्थळ वेळ माहिती राखत नाही. शुद्ध भाव भावेविना भक्ती, भक्तीविना देवीना शक्ती बोलू नये. भावेविना देव नकडे विसंदेह गोविना अनुभव कैसा कळे. भावकडे आकडे येरविना कडे खरं तरी आवडे तैसा हरी. तुका सुंदर भावाची कारण तुका म्हणे काय सत्य वैताची झालेली गुरुविना ज्ञान तयापैकी कीर्तन घडेला ना. असत्य जगणाऱ्या माणसाला परमार्थ करण्यात मजा नाही दादा. म्हणून विनंती आहे जसं जमेल तसं, पण तेव्हा मन शुद्ध असावं, नजर पवित्र असावं. जगद्गुरु तुकोबांच्या कीर्तनात छत्रपती शिवाजी महाराज बसायचे. जगद्गुरु तुकोबांच्या कीर्तनात छत्रपती शिवाजी महाराज बसायचं.
तुकोबा एके दिवशी सहज राजांना म्हटलं, राजा हिंदवी स्वराज्याचं धनी आहात तुम्ही, आसनावर बसा. घोंगडं दिलं पाहायचं दादा, त्यांना माहित होतं अधिकार होता त्या माणसाचा. घोंगडं दिलं पाहायचं. अहो राजा कुणाला म्हणावं दादा? छत्रपती शिवाजी महाराजांना तुकोबांना सांगा, बुवा जोपर्यंत आम्ही तुमच्या पायाशी बसलोय तोपर्यंत आमच्या पायाखालची माती राहणार आहे. ज्या दिवशी आम्ही तुमच्या आसनावर बसू त्या दिवशी आमच्या आसनावर परका बसल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास आम्हाला. आम्ही तुमच्या अधिकार म्हणून हिंदवी स्वराज्य. आणि आजची पिढी नुसती ओरडते गोष्टी. मला वाईट या गोष्टीच वाटतं, इतिहास डोक्यावर घ्यायची गोष्ट नाहीये. आजच्या पोरांनी विचार केला पाहिजे, आपण आपल्या पायावर कसं उभं टाकायचं. हे जग आहे, कीर्तन वगैरे नंतरची गोष्ट आहे. खिशात पैसा नावात प्रसिद्धी असली तर लोक आपली ती इथं नंतर राहायचं. पण भले तरी देऊ कासेची लोंगोटी पण नाठाळांच्या माती हाणू काठी. तुकोबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं, आमच्याशी प्रेमाने वागला तर आमचं धोतर सोडून द्या, पण आपली लाच काढायला लागले तर झेंडा खाली दांडावर करून धोत्राची ताकद. आणि ते शेवटचे समजतं की काय सामर्थ्याने सांगते आजच्या तरुण पिढीला. हे जग आहे करा, इथं तुमच्याकडे पैसा असणं गरजेचं. आणि शास्त्र सांगते, लक्ष देऊ नाही का, धर्मशास्त्र सांगतं अर्थ अर्थ हे पुरुषार्थाचं लक्षण. पुरुषार्थ कधी साधला जातो जेव्हा त्याने पैसा कमवावा. बिंदास. कोण गरीब आहे? द्वारकेचा राजा आहे पांडुरंग, गरीब आहे का? अहो माझ्या माऊलीच्या दारात सोन्याचं झाड आहे, दयाच्या द्वारी अंगी आईचे वड. ज्यांचा अभंग आहे त्या तुकोबांची 65 लाखाची सावकारकी होती. किती? 65. आत्ताचे नाही, 450 वर्षापूर्वी. आत्ताचं 10 लाख म्हणजे तवाचा रुपया. एवढे श्रीमंत होते तुकोबा, गरीब नव्हते. विनंती माझी, बिंदास पैसा कमवणं गरजेचं आहे. आणि करता येतं रे बघा, कसलीच काळजी करायची नाही. 2 लाख पायदळ 1 लाख घोडदळ स्वराज्य. किती होतं? 2 लाख पायदळ 1 लाख घोडदळ होतं स्वराज्याचं तरुण मंडळी. 10 पटीनं जास्त सैन्य होतं शत्रूचं. जर शिवरायांनी विचार केला असता, माझा बाप निजामाच्या हाताखाली कामं करतो, मी हिंदवी स्वराज्य कसं उभं करणार आहे? विश्वास आहे स्वतःवर, सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास. मी करू शकतो, आय विल डू इट. मुठभर मावळे हाताला घेतले. 14 वर्षाचे शिवराय पुण्याच्या नैऋत्य असणाऱ्या रायरेश्वराच्या मंदिरात रक्त सांडून स्वराज्याची शपथ घेतली. वय वर्ष 17 पहिला गड किल्ला जिंकला आणि 40 वर्षाच्या आत शत्रूच्या नाकावर टिचून 260 पेक्षा जास्त किल्ले हस्तगत केले. हा इतिहास आहे हिंदवी स्वराज्याचा. त्याची वारसदार आहे आपण. आपण छोट्या छोट्या गोष्टींना घाबरायचं नाही रे. आज अपयश आहे, उद्या यश आहे, तर उद्या अपयश. पडून पडून पडाल किती दिवस? एक दिवस तरी जगाचा मालक सामर्थ्याने उभा करेल की नाही? काळजी करायची असं नसतं. पण हे सगळं कळतं नाही, कळलं पाहिजे की त्याच्याशिवाय कोणी उभा करणार. शेवटी कसं आहे, मार्ग धरा. मी काय म्हणते, नाही तिथपर्यंत जाता आला हरकत नाही. किती जवळ आपल्याला पडलं? किती तास? 1 तास, 1 तास पंढरपूर. 1 तास चलत गेला तर 1 दिवस आहे की नाही? अहो लोक 22-24 दिवस चालतात. कधी विचारा त्यांना पंढरपुराचं महात्म्य काय? आपल्याला जवळ आहे पण किंमत कळत नाही त्याला. नुसतं पंढरीकडे तोंड करा, 3 पावलं चला. कुणीकडे पंढरी? इकडे ना. माझ्याकडे बघू नका, मी तुमच्या गावात नवीन आले. माझं काय गाव आहे वेही, मला माझ्या गावात माहित आहे कुठे पंढरपूर. मला इकडे 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 ना. मी इकडे तोंड केलं 3 पावलं चालले. माझा पंढरीकडे तोंड करून 3 पावलं चाललात ना, माझा पंढरीचा मालक तुमच्या घराकडे 47 पावलं चालतो. इतकं मन मोठं माझ्याकडे. तुम्ही वाखरीपर्यंत जा, तोपर्यंत देव तुमच्या घरी पोचलेला असतो. तारखेचा राणा आपण तिथे जायच्या आधी तो इथे आलेला असतो. एवढी ताकद जर त्या सामर्थ्यात आहे, मग काय हरकत आहे? मार्ग धरा. आणि त्या वाटेवर जेव्हा तुम्ही चालता तेव्हा त्या वाटेवर काळाला घाबरायची गरज बिलकुल नाही. सामर्थ्याने उभे टाका. वारीत तर तुम्ही कधीच मरणार नाही. मेलं तर त्याच्यासारखं भाग्य दुसरं जमत तसं काही हरकत नाही. आम्ही काय करावं म्हणजे आमच्या दिवसाला घाबरायची गरज नाही. काहीच करू नका. काय करायचं? काही व्रत करा,
त्याची वजन जास्त येते माणूस उडाले म्हणजे आहे की नाही म्हणजे अजून काही तारखा बाकी आहेत माझ्या भागाचे लोक आहे ना कीर्तन घेताना नाही मजा करतात विशाल महाराज मग ते आपल्या सर्जनासारखं तुमच्यासारखी वारकरी माणसं असली तर नीट बोलते ती माणूस जर याला असला तर लई चित्र बोलतो फोनवर ते कुठं म्हणतात तुमचा प्रोग्राम घ्यायचा होता प्रोग्राम करते होय रुमी तुला ह्यो प्रोग्राम दिसतो का आमच्या गावात सप्ताह होता तुम्हाला घुसवायचं होतं काय लोक बोलत्या सगळ्यात भंगार शब्द तुमची सुपारी किती आम्ही सुपारी घेतो बरं काय बोलाल पण त्याच्यापेक्षा भंगार तुमचं तुम्हाला जाणावं लागतंय का आम्ही आणावं लागतंय नाही नाही गुत्तो दे तुझं सोयाबीन खुरपी ते मुका दवय मी त्याच्यापेक्षा ही चित्र तुमचा ढोलकीवाला तुम्ही जाणा म्हणजे नालायकाला माहित सुद्धा नाही याला पाखावाच म्हणतात ढोलकीवाला म्हणतोय ढोलकीवाला अरे दादा नाही तुमचा बी दोष नाही कचकच कांद्याचा गवाळ त्याला भजन कसं कळल मला त्याची आखी जिंदगी तू यासाठीच गेले जेवढे गेले तेवढे बरं खरं सांगा विनोद बाजूला राहू द्या ज्याला स्त्रीचा आदर करता आला नाही त्याला धर्म सांभाळता येणार आहे हे तर नारीच तू पूजनते तर मग इतर देवता काय ताकद असते ना महाराज सावरकरे लक्षात घ्या असं माऊली काय गोड वर्णन करतात ज्याला माय कळाली ना ज्याला बाप कळाला ना त्याला पंढरीचा पांडुरंग समजून घ्यायची गरज नाही माऊली सांगतात माय जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन आम्हाला अवघडत जायचं नाही आम्हाला माहिती आहे तेव्हा आमचे दिवस जर निर्भय घालवायचे असतील आमचे दिवस जर आम्हाला समाधानात घालवायचे असतील तर आम्हाला तुझ्या नामचिंतनात राहणं गरजेचं आहे एवढी एकच गोष्ट सांगड बांधारे पांधारे भक्ती नारायण नामाची व्यासाची या खुना आता तुमच्या खुना करायला मी व्यास बी नाही देव बी नाही असं कारभार काय सांगता असू दे आणि तुम्ही लई विचार करीत जाऊ नका लोक आख कीर्तन सोडतात आणि कोणा म्हणतात काय चिठी दिली होती चिठी मध्ये काही नसतंय कोणतरी येणार आहे त्याच्यामुळे थोडं 10 मिनिटं वाढवा किंवा आलेत म्हणून 10 मिनिटं एवढंच असतंय पण लोक इतकी भंगार आहेत कीर्तन विसरणार चिठी दिली होती तुला काय म्हणायची दिली होती तर दिली होती अवघड बाबा त्याच्यामुळे माझं बी लय अवघड आम्ही तर कसंही केलं तरी अवघडच आहे पण खरं सांगू माणसं फार विचित्र बोलतात कधी कधी मालकरी कधीच वाईट नसतो माझं वाक्य ऐका ते म्हणाला आम्ही डोळ्याला बघितलं मालकरी कधीच वाईट नसतो वाईट लोक मला घालतात फरक लक्षात घ्या महाराज कधीच वाईट नसतो वाईट लोक महाराज होतात हे तुम्हाला कळलं पाहिजे खरं काय आणि खोटं काय महाराज लोकांच्या पाया पडले लेकरू होत म्हणे माणूस आहे का पुत्री तुम्ही अशी महाराजाच्या पाया पडण्याने पोरं झाली असती बायको काय बोंबला गेली असती अरे मी कशाला बोलू तू कवर आहे म्हणतात 9 सेकंद होती तरी का करणे लागे पती इतका अंधश्रद्धेनं जर तरी देव समजून घ्या विठ्ठल जळीस्थळी भरला रिता ठाव नाही उरला अजून दृष्टीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठल त्याला माणूस कळला नाही त्याला देव काय करणार आहे आणि जो माणसांची सेवा करतो तो साक्षात माझ्या अखिलकोट ब्रह्मांड चालक पांडुरंग परमात्म्याची सेवा करतो तर माणसातच देव हे कळलं पाहिजे ना दादा उच्च नीचता काहीच नाहीये उच्च नीच काही नाही इष्टे भाव भक्ती देखून या सामर्थ्य मागे काय करावं काही नाही देवा संसारिक माणूस आहेत आम्ही आम्हाला कुठं योग याग जमणार आहे आम्हाला कुठं विधिवत ऐकलं जमणार
हरिपाठाचं वाचन, हरिपाठाचं चिंतन. माय प्रेमी भाई फक्त विठ्ठलाच्या चरणावर मस्तक ठेवलं, आज अख्खं जग आमच्या चरणावर नतमस्तक होतं, तर आम्ही त्याच्या चरणावर. आयुष्यात मी जेवढं कमवलं दादा, 18 वर्ष झालं मी कीर्तन करते त्याला. तेव्हा जर हाय कितीची, हाय ती 20चीच महाराज, इन ती 20चीच आहे, पण वयाच्या 5व्या वर्षी पहिलं कीर्तन केलं. आणि अजून आहे ना साक्षीदार दादा, खूप लहानपणापासून आमच्या विषयाला खूप लहानपणापासून यांनी माझी सेवा वाजवली. कीर्तनाला सेवा म्हणते ना, सेवा सेवा म्हणतात. कीर्तन प्रोग्राम नाही म्हणत, सुपारी नाही म्हणत, काय म्हणतात, सेवा म्हणतात. आणि काय कीर्तन, जिथे कीर्तनाची जागा तिथे पांडुरंग उभा. ज्या क्षणी कीर्तन चालू होतं त्या क्षणी जगाचा मालक इथं साक्ष द्यायला उभा असतो. वारे हाती माप चाले सज्जनाचे, कीर्ती मुख त्याचे नारायण. काय अधिकार आहे दादा. आणि मी आजपर्यंत सांगितलं नाही, माणसं म्हणतात कीर्तनाचे पैसे वगैरे. मी आयुष्यात जेवढं विशाल मानधन घेतलं ना, जेवढं लोक म्हणतात किती जरा जास्त, किती तर किती, तेव्हा काय असतं महाराज, ह्यांच्याकडनं कमी घेते, बाकीकडनं जास्त घेते महाराज. हे आमच्या जवळची माणसं. मी आजपर्यंत जेवढे कीर्तनाचं मानधन घेतलं, एकही रुपया मी संसारात दिला नाही. माझा तर संसार नाहीच, पण घरच्या महाराज, माझा अजून बाकी महाराज. जे काही घरी घरचं एकही नाही दिलं. आयुष्यात काय असतं मला बरं, माय संसारात काय लागतं बरं, नवरा चांगला लागतो. काय म्हणणं तुमचं, सासूनं बोलावं, सासऱ्यानं बोलावं, जावेनं बोलावं, नंदेनं बोलावं, गावानं हिंडवावं, फक्त नवऱ्यानं म्हणावं मी ना याच्यात टेन्शन किती. बाई सामर्थ्यानं संसार करते, खरे खोटे वैगरेच्या माया, खरे खोटे ग माय वगैरे मागच्या. अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारतो, माझं झालं री मला अक्कल असंही संसारात. तसा हा जो परमार्थ आहे ह्याच्यातही धनीच चांगला लागतो. तो काय म्हणे सोपे आहे, फक्त काय पाहिजे, शहाणा तो ज्यानं कमावलंय तो अक्कलवान कमवायची पाहिजे, आणि त्याच्यापेक्षा जास्त घालवायची पाहिजे. मी तर म्हणते कमवायचं सोपं, घालवायचं अवघड. ज्याला कुठं घालवावं कळत नाही त्याची अवस्था शाहरुख खानच्या पोरासारखी होती. कळलं त्यालाच कळलं कुठं नाही अक्कल पाहिजे घालवायची. असं काम असतंय, काय खरं असतंय विषयाकडे. मी आजपर्यंत कधीच सांगितलं नाही बरे मामा पाटील दादा, आयुष्यात मी जेवढं कमवलं ना, मी त्या सगळ्याचा मोह बदला. सगळे टाळकरी लक्ष नाही विशाल दादा, तुम्हालाही माहिती सर्जेराव दादा, मी 6 मजली बांधकाम केलं विथ AC. हॉस्टेल लाईफ पेक्षा चांगली लाईफ. अखंड महाराष्ट्रामध्ये ज्या मुलींना वारकरी शिक्षणाची सोय नाही अशा प्रत्येक मुलीसाठी हाय क्लास लाईफस्टाईल असणारी आध्यात्मिक शिक्षण संस्थांनी फक्त माझ्या कीर्तनाच्या पैशावर उभं केलं. आणि त्याचं उद्घाटन जून महिन्यात करणार आहे. अजून मी सोशल मीडियावर बी टाकलं नाही, कीर्तनात बी सांगितलं नाही. आज सांगू वाटलं त्याचं काय असतं जवळची माणसं. तर मग जून महिन्यामध्ये 14-15 जूनला शाळा भरतात. त्याच्या 6-7 दिवस आधी, मी अजून तारीख नाही ठरवली. त्या दिवशी आमच्या गुरुवारी आमचं कीर्तन असणार. जयवंत दादा बोधले त्यांच्या कीर्तनाच्या माध्यमातून त्या संस्थेचं उद्घाटन करणार. आणि 6 मजली, एका मजल्यावर 3 1 BHK. 1 BHK का तर मुलींना त्यांची सुरक्षितता सुद्धा लक्षात ठेवता प्रत्येकीला वेगळी सोय. हॉस्टेल लाईफ सारख्या बेड सिस्टीम सगळ्या गोष्टी, प्रत्येक रूम मध्ये AC, शिक्षण सुद्धा AC हॉलमध्ये. कारण कसं आहे ना, आम्हाला जे भोगावं लागलं ते आमच्या पुढच्या पिढीला भोगायला नाही लागलं पाहिजे. अहो माझे वडील, माझ्या बापाने इतकं सहन केलं पोरगी कीर्तनकार करायला. लोक असं चालू कीर्तनात बसवायचे, म्हणायचे पोरगी कीर्तन नाही करायचं, असं चालू कीर्तनात बसवायचे. दादा एवढं भोगला. आता पुढच्या पोरी ज्यांना वाटतं नाही की मला शिवलीला पाटलासारखं व्हायचंय, त्या मुलीला प्रत्येक सोयीसुविधा द्यायचा अधिकार माझ्याकडे असला पाहिजे. मला सुद्धा हे कधी कधी म्हणतात, किती पळत आहे रात्री कीर्तन अमरावतीला होतं ना, आता इथं इंदापूरला आहे.